वेलकम गाइस, गुड मॉर्निंग. तर मी आता जस्ट उठलो आहे. वाजले 2:40 आणि सकाळी लेट झालं झोपायला. 7 वाजले. 7 वाजता झोपलो, सगळी तयारी केली आणि मग 7 ते आता 2-2:30 झोपलो मी. तर आता आपली रेग्युलर तयारी सुरू, म्हणजे रनिंगला जायच्या आधीची गोष्टी, म्हणजे असे काय आता पाणी पिईल थोड्या वेळेने आणि तोपर्यंत मला सगळे एक गरम करतो. गरम पाणी, त्यात ओवा, सौंफ आणि आलं टाकून गरम करून पितो, लिंबू पिळून मस्तपैकी. पण ॲक्च्युली हे आहे ना, मी तुम्हाला सांगतो, पाणी हे भरपूर पिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही रनिंग करत असाल, एक्सरसाइज करत असाल तर सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे पाणी. इग्नोर करू नका, छोटी गोष्ट आहे. कमीत कमी 2 लिटर रोज पाणी अंगात गेलं पाहिजे. कारण काही माझा एक्सपिरियन्स आहे, मी सांगतो तुम्हाला. मला त्याच्यामुळे समजा ना, माझे पाय दुखायला लागले होते, जॉईंट दुखायला लागले, म्हणजे मी उठू शकत नव्हतो, ही कंडिशन होती माझी. मी भरपूर म्हणजे स्टडी केले, मी माझे सगळं पूर्ण मेडिकल चेक केलं, काहीच नाही आहे माझ्या म्हणजे प्रॉब्लेम. पण जॉईंट्स पण होतात ना, जसं की आपण बोलतो ना, काय वाढतं, युरिक ॲसिड वाढते कशी, तसं होतं. मस्करी नाही करत. पाणी भरपूर प्यायला पाहिजे, कमीत कमी रोज 2 लिटर. जर काही तुम्ही ते रोज 2 लिटर पित असाल तर आपण कसं काय करतो की एक्सरसाइज करतो, त्यामुळे अनवॉन्टेड जेवढ्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या आपल्या बॉडीतनं बाहेर पडतात. आणि जे खातो ना, त्याने प्रोटीन होतच असतं, युरिक ॲसिड तयार होत असते. ते क्रिस्टल जे फॉर्म होतात ना, ते जॉईंट पेनच्या इथे जाऊन उभे राहतात अटकून, आणि त्याच्यानंतर तो पेन होतो, पाय ऑटोमॅटिक सुजायला लागतो, जॉईंट सुजायला लागतं आणि नंतर तुम्ही उभे नाही राहू शकत. ही कंडिशन आहे. हे मी माझं स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मी केलं आहे 2 वेळ, मला झालं आहे असं. म्हणजे मला समजत नव्हतं का, म्हणजे असं पाय कसा सुजला, मला चालता का नाही, मला उठता का नाही, चालणं लांब झालं, उठता येत नव्हतं, ही कंडिशन होती माझी. पण युरिक ॲसिड नव्हतं ॲक्च्युली मला तसं, म्हणजे मी रिपोर्ट काढलं तर त्याच्यामध्ये एवढं दिसलं नाही, बट स्टील. पण मग मी ते अवॉइड करण्यासाठी काय केलं पाहिजे, कारण का मी पाणी नाही प्यायचो कधीच. रनिंगला जायच्या आधी पाणी नाही प्यायचो, आल्यानंतर पाणी नाही का प्यायचो, म्हणजे भरपूर कमी प्यायचो. मग मला ते समजलं का बाबा, हे मी पाणी कमी पितो ना, त्यामुळे काय आहे, माझ्या बॉडीत नाही ना अनवॉन्टेड म्हणजे ज्या हे असतात, प्रोटीन जे क्रिएट होतात, क्रिस्टल फॉर्म्स होतात युरिक ॲसिडमध्ये, ते निघत नाहीत, ते युरिन थ्रू निघतात. मग मी पाणीच कमी प्यायचं तर युरिन कमी व्हायचं, युरिन कमी व्हायची, तर मग ते निघायचं नाही. पण मी आता चालू केलं, तर तुम्हाला सर्वांना मी सांगतो, ही गोष्ट मी सांगेन तुम्हाला नंतर कसं काय आहे, पण आता मी तुम्हाला हे फक्त एक शॉर्टमध्ये सांगतो. तर पाणी मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. रोज पिया, कमीत कमी 8 दिवसात 2 लिटर पाणी गेलंच पाहिजे. चला, आता मी माझी तयारी सुरू करते. चला तर मग आता आपण निघालो आहे आपल्या कर्मभूमीकडे, ॲज युजल धावायला. मला असं प्लॅन आहे की आज धावून झालं की थोडं जिममध्ये जाईल, थोडंसं पुलअप्स आणि थोडंसं वेट उचलेल. बघू आता कसं होतं आहे, किती वेळात. त्यामुळे काय आता इथे काय रनिंगचा व्हिडिओ काय जास्त मोठा बनणार नाही आज, म्हणजे दोन्ही कंबाईन व्हिडिओ बनतील, रनिंग कम जिममधला वर्कआउटमधलं बनतील. कारण काय जिममध्ये गेलो ना तर मला फक्त 15 मिनटं धावायला भेटणार आहे. 15 मिनटं तर काय म्हणजे असं काय धावूनसुद्धा न धावल्यासारखं आहे ते ॲक्च्युली. तर बाहेर तुम्ही विचार करतो की आता बाहेरच धावतो इथे गपचूप आपल्या कर्मभूमीवरती. धावून झाल्यानंतर मग आपण जाऊ परत आपल्या जिममध्ये, बघू तिकडे किती वेळ धावायला भेटते बोलते मी, वर्कआउट करायला. आणि त्याच्यानंतर मग आपलं काम झालं
ते परत घरी आहेत. लॉग इन आहे. वारा भरपूर आहे. वारा भरपूर आहे. लेस निघाले वाटतं. आणि आणि हे जे बेसिकली आपण इथे हा जो सर्कल मारतो ना, हा तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली सांगते, ही जे सर्कल दिसते ना तुम्हाला, ॲक्च्युली बेसिकली तुम्हाला थोडासा फ्लॅट वाटत असेल, पण तो फ्लॅट नाही आहे. ॲक्च्युली आता मी जेव्हा इथून जातो ना ह्या साईडला, हे थोडंसं हाईट म्हणजे थोडंसं असं चढण्यासारखं आहे. त्यामुळे इथे जेव्हा मी धावतो ना, जास्ती थकायला इथे होतं. बाहेर जे धावतो ना मी, त्यापेक्षा जास्ती थकायला इथे होतं. म्हणजे दिसताना लोकांना असं वाटतं की अरे इथे फक्त हा सर्कल मारतोय. अच्छा, इथून आता हे आहे ना थोडंसं खालती आहे. म्हणजे उतार. आणि हे आता चढण. हा थोडा चढण्यासारा पार्ट आहे. वारा बरोबर लेस निघाली परत. एक मिनिट. तीन राऊंड झाले. हा चौथा राऊंड आहे. आणि ऊन भरपूर आहे. साप गेला मी बोललो नाही, भरपूर साप आहे. गरमी आहे ना, आता ऊन पडले, थोडंसं हीट झालं असेल, तर सगळे जनावरं बाहेर पडतील. ॲक्च्युली हे ऊन चालू झालं ना, पडायला लागलं ना, का थोडं सांभाळून जंगलाच्या साईडने चालायचं. कारण काय साप बीप सगळे बाहेर पडतात गरमीमुळे. आता शिकारीला निघतील. आता तिथनं रिटर्न येताना आहे ना,
नाही लागत, सगळी झाडं आहेत ना. इथे थोडंसं ओपन आहे, इथे वारा लागतो आणि समोरनं वारा येतोय. आता ही 10वी राऊंड आहे. मी मागाशी सापाबद्दल बोललो, आता काय ऊन पाऊस कंटिन्यू चालू असतो. पण आहे ना, पावसाळ्यामध्ये जेव्हा ऊन पडते ना तेव्हा सर्वात सांभाळून राहायला पाहिजे. जेव्हा आपण जंगलातनं चालतो, ऊन पडतं ना त्या पावसामध्ये कडक, सगळे जनावरं बाहेर पडतात काय खायला, काय गरमीत नसून वाचायसाठी. तर कधीसुद्धा जंगलातनं किंवा झाडझुडपातनं चालताना पायाखाली लक्ष ठेवा. 10 झाले, आता 11वी राऊंड. आता ही राऊंड कधी कमी बंद करेल आणि डायरेक्ट शेवटच्या राऊंडला व्हिडिओ ऑन करेल. का कारण परत जिममध्ये जायचं, तर तिकडे व्हिडिओ बनवायचे. तर इथे सो बनवत बसलो, तिकडे सो बनवत बसलो ना, व्हिडिओ मोठा होईल. अकरा कंप्लीट झाले. मी माझे व्हिडिओ बघतो ना, मी भरपूर हालतात, भरपूर शेकी असतात. कारण का मी धावतोय, कॅमेरा पकडतोय, तर हात हलतात, बॉडी पूर्ण हलत असते, तर कॅमेरासुद्धा हलतो. त्यामुळे ते बघताना ॲक्च्युली डिस्टर्बिंग आहे. मला माहिती आहे, कळतं ते मला, की माणूस जास्त वेळ बघू नाही शकत. पण मी आता बघतोय, प्रयत्न करतोय की कसं करू शकतो व्हिडिओ त्याच्या लोकांना बघायला असं आवडेल आणि मला रनिंग करताना प्रॉब्लेम नाही होणार. तर विचार करतो की एक दर 5 राऊंडनंतर थोडं थांबायचं आणि व्हिडिओ बनवायचा, थोडा धावताना बनवायचा, जास्ती नाही. कारण का एकटाच आहे तर हे सगळं करायला लागते. ठीक आहे, बघूया कसं होतं आहे आणि बनवूया. डेव्हलपमेंट ही हळूहळू होईल, मला माहिती आहे. तर यावरती जज करू नका. आता मी व्हिडिओ थांबवतो आणि माझं रनिंग करून घेतो. आता शेवटची राऊंड आहे, म्हणजे झालेत बराच वेळ, तर त्या टाईम गेला ते सांगतो नंतर. पण आता शेवटची राऊंड आहे आणि वाजले 50. आता जिममध्ये जातो आणि पहिले थोडेसे पुलअप्स आणि थोडेसे वेट मारतो, बस.
की घरी. सावली पडले. आता 4:50 झाले. बराच वेळ गेला. ॲक्च्युली काय झालं, एक मुलगी होती आणि ती तिच्या पेटला फिरवत होती. अँड शी saw me running and I was running continuously. I was not stopping. I was not taking any halt. Okay. And she also wanted to start running. She used to walk, but she wanted to start running and she was not able to run continuously at a stretch. So she wanted to know, she wanted to have some feedback how to start running, and is it okay to stop while running if you are not able to run at a stretch. तर या गोष्टीवरती आमचं डिस्कशन झालं बरंच आणि त्यात टाईम गेला माझा. तर एक मिनिट मी सांगतो तुम्हाला काय झालं. मी तिला आहे ना माझे काही एक्सपिरियन्स शेअर केले आणि तिला सांगितलं की काय पाहिजे आणि काय नाही, काय केलं पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपले विचार. स्टार्ट करा 1 किलोमीटरवरनं, हळूहळू थकलात तरी चालेल, चालायचं. थकल्यावरती थांबा, चाला, काही करा, पण 1 किलोमीटर कंप्लीट करा. हे मी त्यांना सांगितलं आणि बऱ्याच गोष्टी बोलणं झालं. कमीत कमी आम्ही 10 मिनटं बोलत होतो आणि त्याच्यामुळे माझा सगळा टाईम त्यात गेला. बट दॅट इज ओके. म्हणजे मी हे असं म्हटलं की लोक आपल्याला बघून इन्स्पायर होतात आणि तेव्हा होतं जेव्हा आपण ही कामं कंटिन्यू करतो. लोक बघतात की अरे यार हा धावतो आहे, यार मला सुद्धा धावायचं आहे. मी हेच म्हणत होतो, जे आपण करतो ना त्याच्यावरती भरोसा ठेवा. लोक बघतात, सगळी लोकं सारखी नसतात. शिव्या देणारेसुद्धा असतील, बोलणारेसुद्धा असतील, पण ॲप्रिशिएट करणारेसुद्धा असतील. तर नेवर थिंक की तुम्ही काय चुकीचं करताय अनलेस अँड अंटिल तुम्ही दुसऱ्यांना हर्ट करत नाही किंवा दुसऱ्यांना कोणाला वाईट बोलत नाहीत, लोकांबद्दल वाईट चिंतन करत नाही. तुम्ही काय चांगलं करू शकत असाल तेवढं करा, मोर दॅन इनफ. आणि स्वतःसाठी करत राहा. लोक बघतील ना, हळूहळू येतील, जॉईंट होतील. बस काय नाही. आता आपण आलो जिममध्ये, थोडंसं पुलअप्स आणि वर्कआउट, थोडंसं वेट उचलू आणि लगेच घरी, कारण का टाईम नाही आहे. 15-20 मिनटामध्ये निघायचं. चला, आता जिममध्ये आलो आहे आणि थोडंसं पुलअप्स करतो आणि पुलअप्स करून झाल्यानंतर थोडंसं वेट उचलतो आणि मग फटाफट जाऊ, कारण का परत घरी जाऊन लॉग इन आहे आणि कामाला लागायचं आहे. मग ते कामाला लागायच्या आधी थोडं फ्रेश व्हायला लागेल, डायरेक्ट जाऊन लागू नाही शकत. तर त्यात टाईम जातो सगळा. तर आधी पहिले ते करूया आपलं वेट आणि पुलअप्स आणि नंतर मग निघूया फटाफट आपल्या कामात. चला.
एक बाजू चला अच्छा माझं जिमसुद्धा आज करून झाले, बाहेर रनिंग केली,
आता वर्कआउट केलं, पुलअप्स केले. आज थोडे जास्ती पुलअप्स मारले, म्हणजे नॉर्मली मी 5 मारतो प्रत्येक सेटमध्ये. आज 8 मारले. तर एक वेगळी अचिव्हमेंट आहे. मला माहिती नव्हतं की मी पुलअप्स असं मारू शकतो म्हणून. तर वेगळा आनंद आहे त्याचा ॲक्च्युली, की मी पुलअप्स मारले 8 फर्स्ट सेटमध्ये. तर ठीक आहे, हे तर झालं आजचं आपलं काम. आता घरी आणि फ्रेश होऊन परत कामाला लागतो. तर मी आजचा व्हिडिओ इथे संपवतो. तोपर्यंत चलो टाटा, बाय बाय, सी यू टुमॉरो.